हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार आणि रविवारचा आता सकाळचा ब्लॉग सुरू केलेला आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय तर स्पेशल रेसिपी आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडे मी रवा घेतलेला आहे, उपीट रवा आहे आणि त्याचा आज इडली करणार आहे. आणि त्याचा आता भिजत ठेवायचा आहे, एक तासभर भिजत ठेवायचा आहे. ते रवा पूर्ण भिजायला पाहिजे. आणि भिजत ठेवायला काय काय टाकायचं आहे सांगतो. आणि इकडे मी ती अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आणि दही त्या रव्यामध्ये अर्धा किलो रवा आहे आणि अर्धी वाटी, एक वाटी दही घेतलं तर पण चालते. म्हणजे माझ्याकडे आता अर्धा वाटी दही होतं म्हणून तेवढंच टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये पाणी पण टाकायचं आहे. मी आता पाणी टाकते त्यावर. आणि जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकून ते भिजत ठेवायचं आहे. हे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे तासभर भिजत ठेवायचं आहे. आणि हे चांगलं असं पीठ भिजलं म्हणजे रवा भिजल्यानंतर इडली चांगलं होते. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आता मी एक तासभर ठेवणार आहे. आता 8:30 वाजलेलं आहे, 9:30 वाजेपर्यंत ठेवायचं आहे. मी आता हे बाजूला ठेवतो. आणि इकडं बाकीचं सांबार आणि चटणी पण करायचं आहे. सांबारसाठी साहित्य बघा. इकडं डाळ मी शिजवून घेतलेलं आहे, तुरीचं डाळ आणि कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि असं वाळलेलं मिरच्या घेतलेलं आहे मी. आणि जिरं, मोहरी आणि सांबार मसाला सर्व साहित्य घेतलेलं आहे. आणि इकडं मी सांबारला फोडणी देतो आणि चटणी पण करून घेतो. तर ते रवा चांगलं फुलतं आहे ते. आणि इकडं जिरं, मोहरी आणि कढीपत्ता झाड आहे आमचं इथं. आणि त्या झाडातनं मी काढून घेतलेलं आहे. काल संध्याकाळ झालेलं म्हणून संध्याकाळचं काढायचं नाही म्हणून काढलेलं ना मी. आणि आता मी सकाळी काढायला चाललेलं आहे. आणि इथंच आमच्या बाजूलाच आहे, इकडं फुलांचं झाडं पण आहे. हे बघा मध्ये मी ह्याचं फुलांचं गजऱ्याचं माळ केलं होतं, ह्या झाडाचं फुलं ते. आणि यातलं मी आता काढून घेतलेलं आहे ते कढीपत्ता. आणि इकडं झाडाला फुलं पण लागलेलं आहे चांगलं. आणि कढीपत्ता झाड आता किती वर्ष झालं लावलेलं आहे, खरं ते वाढच झालेलं नाही त्याचं. आणि तेवढंच आहे. आम्ही त्यातलंच एक पानं ते कढीपत्ता घेतो. आणि आई पण विकायला आणतात, त्यातलं पण आणतात घरी. आणि इकडं परत गॅस पेटवलं, गॅस बंद करून घेलतो मी. आणि गॅस पेटवून आणि परत तेल गरम करून जिरं मोहरी टाकलेलं. आणि आता कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट टाकते. आणि हिरव्या मिरच्याने लाल मिरची वाळलेल्या आहेत ते पण टाकते त्यामध्ये. आणि तेलामध्ये चांगलं भाजून घेते. ते झाल्यानंतर कांदा, टोमॅटो ते सर्व व्यवस्थित तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. कारण सांबारला कांदा टोमॅटो तेवढं चांगलं आम्ही भाजून घेतो तेवढं टेस्ट येतं आहे. आणि बाकीचा मसाला पण घालायचा आहे त्यात. आणि इकडे बघा धना पावडर 1 चमचा टाकलेला आहे. आणि हळद. आणि इकडं सांबार मसाला मी 2 पॅकेट घेतलेलं आहे. हे बघा इडली सांबार मसाला. आणि आपण डोसा केलं की तवा सांबार करताना हे पण तवा पण चालतंय, त्या सांबार पण मसाला ते ह्या मसाल्यानं असं सांबारला टेस्ट येते म्हणून मी ते सुहाना सांबार मसाला आणतो. आता हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि इकडं सर्व भाजलेलं आहे. आणि आपलं चटणी पण टाकतो त्यात. आणि सांबार कसं जरा तिखट असेल तर चांगलं लागतं इडलीमध्ये. आणि चटणी मी जास्त केलेलं नाही, चटणी काय अजून करायचं आहे, म्हणजे जास्त करायचं नाही, थोडंच करायचं आहे. कारण चटणी पोरं कोण खात नाही. आणि सांबार आणि इडली तेवढंच खातात. आणि आता थोडंच करायचं आहे चटणी पण. इकडं डाळ शिजवून घेतलेलं मी. असं डाळ व्यवस्थित असं गिर्र व्हायला पाहिजे सांबारला. आणि आता इकडं फोडणी दिलेलं आहे. आणि फोडणी देताना ते लवकर त्याच्यावरचं झाकण काढायचं नाही. हे बघा इकडं सांबार तयार झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता कोथिंबीर आणि परत कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकते.
आणि चांगलं उकळायला पाहिजे. आणि सांबारला कसं आम्ही डोसा करतो त्यामध्ये सांबारमध्ये इडली आणि इडली सांबारला हे सांबार इडलीमध्ये हे असं सांबार करायचं. आणि डोसा केल्यावर बटाट्याची भाजी, चटणी आणि सांबारमध्ये ते दुधी भोपळा आणि शेवगा ते सगळं असते. ते सांबार वेगळं. आणि ते पण असंच करायचं असतं, खरं त्यामध्ये शेवगा आणि दुधी भोपळा आणि बरंच काय काय मसाला असते ते पण. आणि आता इडली सांबार आहे हे. आणि चटणी करायला बघा, खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणा आणि लसूण घेतलेलं आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहे. आणि त्यामध्ये जरासं जिरं टाकून बारीक करून घेतो. इकडं चटणी तर झालेलं आहे आणि चटणीला आता तडका द्यायचा आहे. आणि इकडे बारका एक पॅन घेतलेला आहे मी आणि तडका मारायलाच ते पॅन घेतलेला आहे. आणि अंड्याची पोळी पण बारकी करायला येते त्यामध्ये. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये 1 चमचा मी मोहरी टाकलेलं आहे आणि कढीपत्ता टाकते. आणि इकडे लाल मिरच्या घेतलेलं आहे वाळलेले. आणि लाल मिरच्यानंच तडका भारी होतं आहे म्हणून त्या लाल मिरच्या टाकायचं असते. आणि व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आणि आता हे गॅस बंद करून त्या चटणीमध्ये टाकते. आणि इकडे चटणी तयार झालेलं आहे. आणि इकडं आपलं रवा भिजत ठेवलेला रवा चांगला भिजला का बघूया. आणि असं चांगलं फुगलेलं पण असते ते रवा भिजल्यावर. आणि त्यामध्ये पण बरेच काय साहित्य आहे ते पण पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच मी त्यामध्ये काय काय साहित्य आणि परत टाकणार आहे. आणि हे इडली पौष्टिक इडली आहे, कारण ह्यामध्ये बरेच भाज्या आणि बरेच मसाला असं ते आहे. हे बघा चांगलं म्हणजे इडलीचं रवा भिजलेला आहे, असं पिठासारखं झालेलं आहे. मस्त भिजलेलं आहे बघा. आणि रवा किती वेळा भिजत ठेवतो आपण तेवढं चांगलं लागतं इडली. आणि त्यामध्ये साहित्य बघा, मी इकडे शिमला मिरची घेतलेलं आहे आणि गाजर घेतलेलं आहे. असं बारीक किसून घ्यायचं आहे. आणि शिमला मिरची आता कट करून घ्यायचं आहे बारीक. इकडं पीठ तयार झालेलं आहे आणि पिठामध्ये काय काय टाकायचं आहे बघा. बारीक कट करून घेतलेलं शिमला मिरची आणि बारीक किसलेले गाजर, 1 मोठा गाजर घेतलेला मी आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला. आणि आता ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये बरेच काय काय भाज्या पण टाकतात. मी आता ते एवढंच लई भाज्या टाकल्या तर मी ते चांगलं लागत नाही. आणि हे पौष्टिक इडली आहे. आपण डाळ आणि तांदूळ ह्याच्या पण इडली बनवू शकतो. आणि इकडे मी रवा इडली आणि गाजर आणि शिमला मिरची सगळं टाकून मिक्स केलेलं आहे. आणि इकडे विनो पॅकेट घेतलेलं आहे आणि पूर्ण 1 पॅकेट टाकलेलं आहे मी. विनो पॅकेट टाकण्याऐवजी आम्ही खायचा सोडा घरी असला ते 1 चमचा टाकला तरी बी चालतं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण विनो टाकल्यामुळं पीठ कसं असं छान असं फुगलेलं आहे आणि हातात असं हलका फुलका झालेलं आहे ते. इडली करायला ते पीठ तसंच लागतं आहे. आपण तांदळाचं पीठ केल्यावर पण तसंच लागतं आहे. लई पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, मध्यम पाहिजे. जास्त घट्टच पाहिजे, लई पाणी पातळ झालं का नाही इडली व्यवस्थित येत नाही. आणि विनो टाकल्यामुळे आणि जरा पाणी टाकायचं असतं आहे म्हणून मी असं तेवढंच अर्ध वाटी पाणी टाकलेलं आहे. इकडं व्यवस्थित मिक्स करून घेतो. आता हे झालेलं आहे तयार. आणि ह्याला पण एक तडका द्यायचा आहे. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये परत 1 चमचा मोहरी टाकलेला आहे आणि मी एकच बारीक कट करून घेतलेलं आहे मिरच्या टाकते आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे त्यात. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये कोथिंबीर पण टाकते. आणि पोरं आता आज रविवार आहे, क्रिकेट खेळायला गेलेले आहेत त्यांनी. आणि आल्याबरोबर त्यांना सगळ्यांना नाश्ता वाढवून देतो. आणि इकडं लक्ष्मी त्यानं भांडी घासायला लागल्या ती पण. आणि मी इकडं आतलं आवरायला लागलं, ते बाहेरचं सगळं झाडू मारून भांडी घासायला लागल्या. चला हे सगळं मिक्स करून घेऊया.
आता इकडं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. आता आम्ही इडली करायला घेऊया. आता हे काय आता भिजत ठेवायला चालतं इथे. आता आपण पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे, रवा. आता हे काय आता ठेवायला लागत नाही. आणि इकडे इडलीचं भांडं घेतलेलं आहे मी. आणि हे शिट्टीवरचं आहे. आणि एका टायमाला 24 इडल्या येतात. इकडे तेल लावून द्यायला लागल्या. लक्ष्मी आणि आशिष त्यांना आलेलं आहेत. आंघोळ त्यांनी झालेलं आहे सगळ्यांचं. आणि इथं नाश्ता पण तयार झालेला आहे, तयार व्हायला लागल्यात. इकडं पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इथं तेल लावून दिलेलं आहे इडली भांड्याला पोरांनी. आता एक आता त्यामध्ये टाकतो. इडली आपण जास्त मोठं पीठ जास्त टाकल्यावर ते असं व्यवस्थित येत नाही. ते भांडं केवढं आहे तेवढंच टाकायचं आहे. आता मी यामध्ये सर्वमध्ये आता इडलीचं पीठ भरून घेतो. आणि हे असं इडली मी आता पहिल्यांदाच करायला लागलो आहे. कसं होते, टेस्ट कसं झालं आहे ते काय माहीत नाही. आता इडली झाल्यावरच माहिती जाणार ते कसं झालं आहे. सगळेजण खाल्ल्यावरच माहिती होणार. आणि आता हे पहिल्यांदाच केलेलं आहे मी हे. नाहीतर तांदूळ आणि असं उडीद डाळ हेच इडली केलेलं आहे मी एकदा. आहे मी गावाकडे गेलेलो, बरं नव्हतं तेव्हा एकदा तिथं केलेलं मी. आणि हे इडली आज पहिल्यांदाच केलेलं आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याचा टेस्ट कसं झालं आहे ते पण नंतर पोरांनी ह्यांनी सगळेजण नाश्ता करणार आहेत, त्यांना विचारून सांगतो तुम्हाला. आता हे शिट्टीवरचं आहे. आणि ते इडली झाल्यावर ते आपोआप टोपण त्याच्यावरचं निघतं ते, म्हणजे असं ढिल्लं होतं. आता इडली इकडं काढून घ्यायला लागलं आहे बघा. झालेलं आहे मस्त मऊ खुसखुशीत झालेलं आहे इडली. चला आता पूर्ण काढून झालेलं आहे. आणि इकडे सगळ्यांना नाश्त्याला वाढून देतो. आणि चला या तुम्ही पण नाश्ता करायला. इडली सांबार चटणी इकडं नाश्त्याची तयारी झालेलं आहे. हे बघा इडली किती मस्त झालेलं आहे. दिसायला तर मस्त खूप छान झालेलं आहे. आणि आता खाल्ल्यावरच कळणार त्याचं टेस्ट कसं झालेलं आहे. इडली सांबार आणि चटणी हे बघा तुम्हाला मोडून दाखवतो. असं जाळीदार झालेलं आहे. आणि मऊ तर छान झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि इकडे सगळे बसलेले आहेत नाश्ता करायला. ह्यांनी पण बसलेले आहेत. ह्यांनाच विचारतो कसं झालं आहे टेस्ट. त्यांनी म्हटल्यास मस्त जबरदस्त झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. चटणी सांबार इडली सगळं भारी झालेलं आहे म्हटलं त्यांनी. त्यांचं सगळ्यांचं झालेलं आहे नाश्ता. आणि इकडं ताईंचं आंघोळ झालेलं आहे. आणि ताई आणि मी नाश्ता करायला लागलो आहे. आणि आज ना मी गावात जायचं आहे आणि अजून स्वयंपाक पण करायचा आहे. इकडं स्वयंपाकमध्ये आज ना हरभऱ्याची भाजी करणार आहे. आणि हे स्वयंपाकावरून आज रविवार जरा गावात जायचं आहे, पोरांसाठी कपडे ते आणायचं आहे, म्हणून मी आणि त्याने जाणार आहे. आता चला स्वयंपाक आवरतो. इकडं स्वयंपाक सर्व काम आवरलेलं आहे. आणि धुणं भांडी राहिलेलं आहे. त्यात ताई आहेत, ताई करत्या. आणि मी आणि त्यांनी चाललेलो आहेत आता गावात. आता आम्ही इकडं चाललेलो आहे. आणि इकडं पोरांची सहल आलेलं आहे महालक्ष्मी मंदिरकडं. आणि तिथं बघून इकडं खाली चाललेलं आहेत पोरं सगळी. आणि इकडं आहे महानगरपालिका. आणि आमचं काय कागदपत्र काय तर करायचं असलं तर इथंच यावं लागतं. हे महानगरपालिका आहे. आणि पुढे इकडं लक्ष्मीपुरी आहे. आणि आज रविवार लक्ष्मीपुरीचा बाजार. आणि या बाजारमध्ये लई गर्दी असते, आम्ही तिथं गेलेलो नाही. आता आम्ही घरला चाललेलो आहे. आणि इकडं बघा लाईन